ध्यान उभे विदेवर
जान
धन्य माता पिता दया
रामकृष्ण आपुलिया हिता ऐसे जो जागता धन्य माता पिता तयाची आपुलिया हिता ऐसे जो जागता धन्य माता पिता तयाची कोळी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण
चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरी एक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरी एक वाटे देवा विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री ओम गुरुवे नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरु साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी मावली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा त्या रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा त्यांच्या कृपा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता
नमो ज्ञानेश्वर 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 गुरुदेव दादा मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावनी आचत्रय जननी देवादिया आचत्रय जननी बाई नाम त्रिभुवन पावनी आचत्रय जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य मिळते, जिथे मानवास मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. एकदा सगळ्यांनी जनार्दन स्वामींचं भजन करायचं आहे. जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना ओम जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना मौनगिरी बाबा जनार्दना मौनगिरी बाबा जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना 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 सद्गुरु स्वामी जनार्दना 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 सद्गुरु स्वामी जनार्दना जनार्दन स्वामी महाराज की जय. कीर्तन रूपी सेवेसाठी सुरुवात करण्या अगोदर सर्व संत मायबापांना सर्व संत मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन व ज्या माता पित्यांनी जन्म दिला अशा माता पित्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि सेवेला सुरुवात करूया. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी आपुलिया हिता ऐसे जो जागता, धन्य माता पिता तयाचिया, कोळी कन्या पुत्र होतीचे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदमान्य संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्ती ज्यांना संबोधलं जातं असे असणारे संत श्रेष्ठ, वारकरी संप्रदायाचा ज्यांना कळस संबोधलं जातं आणि या वारकरी संप्रदायाचं ज्यांना भूषण समजलं जातं असे असणारे संत जगद्गुरु तुकोबराय. आणि याच जगद्गुरु तुकोबरायांचा अवघ्या 4 चरणांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुम्हा आम्हा सर्वांना सांगतात की अरे आपलं हित कशात असेल तर आपले हित समजून घ्यायचं असेल तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात आपुल्या हिता ऐसे जो जागता, धन्य माता पिता तयाची. आपल्या हितासाठी जे जागृत असतात त्यांचे माता पिता धन्य असतात.
आपुलिया हिता ऐसे जो जागता धन्य माता पिता तयाच्या. नवे नवे तर त्याच कुळातील असणारे कोळी कन्या पुत्र होतीचे सात्विक. ज्या कुळामध्ये सात्विक मुलं जन्माला येतात ते कुळ धन्य होतं. आणि ते कुळ ज्यावेळी धन्य होतं त्यावेळेस भगवंताला सुद्धा हरिक वाटतं. म्हणून म्हटलं जातं कोळी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. केव्हा देवाला हरिक वाटतं तर गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जे गीता भागवत ग्रंथांचे श्रवण करतात तेच देवाला हरिक वाटतात. जे अखंड विठोबाचं भजन करतात तेच देवाला हरिक वाटतात. जे कुळामध्ये धन्यवता व्यक्त करतात तेच देवाला हरिक वाटतात. बरं, मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात असेच हरिक असणारे भगवंताला देखील आवडतात. म्हणून भगवंताला आवडतात म्हणून मला सुद्धा त्यांची सेवा घडावी असे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. सरळ सरळ अभंगाचा तुम्हाला भावार्थ सांगितलेला. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. त्यांची सेवा घडणं म्हणजे आपल्या भाग्यामध्ये असतं. आणि ज्याच्या भाग्यामध्ये खरं तर माये बापाची सेवा आहे तो अत्यंत भाग्यवान आहे. विठ्ठल आजही नैमित्तिक असणारी कीर्तनरूपी सेवा आहे. खर तर पिनेकेश्वर बाबांनी फोन केला की सोमेश्वरगिरी बाबांचं तुम्हाला आमंत्रण आहे, कीर्तनासाठी यावं लागेल. बाबांचा शब्द आम्ही कधीच टाळू शकत नाही आणि त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन आज त्यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आपण येथे उपस्थित आहोत. बाई परशुराम कदम या मातोश्रींच्या पुण्यस्मरणानिमित्त आज आपण सर्वजण येथे उपस्थित आहेत. या कुटुंबातील असणारी मुलं असतील, सुना असतील, लेकी असतील, नातवंड असतील, हे सर्वही इथे उपस्थित आहे. खरं तर त्यांच्या भाग्यामध्ये ही मातोश्रीची सेवा तृतीय पुण्यस्मरण करण्याची सेवा भेटते. खरं तर पाहिलं गेलं तर माणसं प्रथम पुण्यस्मरण करताना सुद्धा याचा आवाज थोडा क्लिअर करा. पहिलं वर्ष श्राद्ध घालणं सुद्धा कठीण जातं. बरं, काही लोक तर दशक्रिया विधीला सुद्धा घालायला कंटाळा करतात. मी लांबचं सांगत नाही. आपल्याच इथे असे वृद्ध आहेत की त्यांच्या अंत्यविधीला सुद्धा नातेवाईक येते नाही. मुलं तर जाऊ द्या, मुलं पण येते नाही तर नातेवाईक पण येते नाही. दशक्रिया विधी तर लांबच राहिला. आपल्या संस्थेतून सगळ्या विधिमार्ग केला जातो. परंतु काही लोकांना दशक्रिया घालणं कठीण जातं, काहींना वर्ष श्राद्ध सुद्धा घालणं कठीण जातं. ते वर्ष श्राद्ध घालताना सुद्धा ते म्हणतात आम्ही नाही खर्च करणार, आम्ही कुठे खर्च करणार. अरे, ज्या मायबापांनी आपल्याला पालन पोषण केलं आणि हे भवितव्य घडवलं, आपलं एवढं आयुष्य चांगलं घडवलं, आपल्याला जगण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मायबापांचे ऋण फेडलेच तर आपण पाहिजे. आणि खरं तर या सत्यभामाबाई कदम एवढ्या भाग्यशाली आहेत की आज त्यांचं तृतीय पुण्यस्मरण सोमेश्वरगिरी बाबा असतील, त्यांचे सगळे बंधू जे असतील, सोपान दादा असतील, ऋतू दादा असेल, तसेच बाळू दादा असेल, सुदाम दादा असेल, हे सगळे पुण्यस्मरण घालतात. हे खरं त्या आईची पूस ही भाग्यवान आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग ज्यांच्या सेवेसाठी निवडलेले आहे असे असणारे जगद्गुरु तुकोबराय. बघा, जगद्गुरु तुकोबराय सर्वात श्रेष्ठ मानणारे संत आहे आणि सगळ्यात पूजनीय मानणारे. कारण जगद्गुरु तुकोबरायांना या वारकरी संप्रदायाचं काय म्हटलं जातं? कळस म्हटलं जातं. कळस ज्यांना संबोधलं जातं असे असणारे तुकोबराय. आणि याच तुकोबरायांचं ज्यावेळेस आपल्याला बघा साधं यमाचं नाव आपण यम म्हटलं तरी आपण काय करतो? तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम नाम घेता कापे यम. धन्य तुकोबा समर्थ, त्याने केला एवढा पुरुषार्थ. तुकाराम महाराज एवढे श्रेष्ठ आहे. अहो, आपल्या समोर यमाचं नाव घेतलं तरी आपण थरथर कापतो, परंतु ज्यांच्या पुढे यमाचं नाव घेतलं तरी यम त्यांनी काय केला? गुलाम गुलाम, यम गुलाम गुलाम. बघा, असे असणारे जगद्गुरु तुकोबर आहे आणि आज जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. खरं तर आपली ही भूमी इतकी पवित्र आहे, इतकी पवित्र भूमी आहे, संतांची भूमी आहे. कारण आपला भारत देशच पवित्र आहे. या भारत देशामध्ये श्रीरामांचा जन्म झाला, या भारत देशामध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाला, या भारत देशामध्ये भगवंतांनी अवतार घेतले. नवे नवे तर या भारत देशामध्ये संतांनी सुद्धा अवतार घेतले. भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा. इस देश में संत महंत, इस देश में संत महंत, संतों का उजियाला उजियाला, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा. भारत जन्म घेतलेच, परंतु संतांनीही जन्म घेतले आणि त्याचबरोबर शूरवीरांनी सुद्धा जन्म घेतला. म्हणून हा देश आपला पवित्र आहे. पवित्र ते कुळ पावन, पवित्र ते कुळ पावन तो देह. पवित्र ते कुळ पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेती. या पवित्र कुळामध्ये हरीच्या दासांचा जन्म होत असतो आणि असे असणारे हरीचे दास म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. आणि हेच जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हा सर्वच मानव जीवनाला उपदेश करून जातात त्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. आपुली आहे आपुली आहे
टाळी वाजली पाहिजे बरं का. आपण काही जण वाजत होते आणि काही नव्हते वाजत. निदान कोणाचं गायन आवडलं तर टाळी वाजली पाहिजे. कारण गायन शिकण्यासाठी असं बघा म्हणायला गेलं तर आपल्या बकरी म्या म्या केल्यासारखा आवाज येईल. याला संघर्षच करावा लागतो, तेव्हा आवाज कुठेतरी चांगला यायला सुरुवात होतो. मग आपण टाळी वाजवली पाहिजे ना. जोरात टाळी वाजवा. आपुल्या हिताईसे जो जागता धन्य माता पिता तयाची. जे आपल्या हितासाठी जागृत असतात. जागृत असणं म्हणजे काय हो? जाग असणं म्हणजे काय? बरेच माणसं बघा जागी असतात, जागी असतात, पण काही काही जागे असून झोपेचं सोंग घेतलेली असतात. ज्यांनी झोपेचं सोंग घेतले ना त्यांना आपण कधीच जाग करू शकत नाही, कधीच जाग करू शकत नाही. परंतु जागे असून जागा असल्यासारखं वागलं ना त्याला जागा असणं म्हणतात बरं का. खर तर संत असे आपले आहे असे ते आपल्याला जागा करण्याचा प्रयत्न करत असतात. जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती, जागे जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती, जागे जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव, क्षेत्र पार पूजा वाच कर, पूजा पत्र काही फल पुष्प तोड, पूजा पत्र काही फल पुष्प जगजुगी जगजुगी जागे जागा बोलती, जागे जागा बोलती, जगजुगी जगजुगी जागा जागा बोलती, जागा जागा बोलती, जगजुगी जगजुगी जागा जागा बोलती, जागा जागा बोलती, जगजुगी जगजुगी जागा जागा बोलती, जागा जागा बोलती. अरे संत आपल्यालाच नाही जागे करत, संत देवाला सुद्धा जागे करतात, देवाला सुद्धा जागे करतात. उठा पांडुरंगा प्रभुचा माया वासनाला, वैष्णवाचा मेळा गरुडा पारिजा चला, वैष्णवाचा मेळा गरुडा पारिजा चला. उठा पांडुरंगा प्रभुचा माया वैष्णवाचा मेळा वैष्णवाचा मेळा संत देवाला तर जागे करतात, तुम्हा आम्हाला सुद्धा जागे करतात. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्मांचा धनदारा पुत्र जन. आपल्याला सुद्धा जागे करतात संत. म्हणजे संत किती श्रेष्ठ आहे आणि संत आपल्याला जागा करण्याचं काम करतात. पण जागा करत असताना आपल्याला काय करतात? आपल्या हितासाठी जागा करतात. मग आपले हित कशात आहे? हित ते करावे, हित ते करावे देवाचे चिंतन, 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 हित ते करावे देवाचे चिंतन. करा नियमन सुत भावे, करा नियमन सुत भावे,
देवाचे चिंतन हित दे करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे. हित माणसाचं कशात आहे? देवाच्या चिंतनामध्ये आहे. आवाज दे बाबा. माणसाचं हित देवाच्या चिंतनामध्ये आहे आणि हे हित आपण करायचं आहे, कारण हा मनुष्य जन्म कसा आहे? अनमोल आहे. हित आपल्याला आत्ताच साधून घ्यायचं आहे, परत वेळ येईल याची शाश्वती नाही आहे. या देहाचा भरोसा आहे का? तुम्हाला बसलेला नाही का? मला देखील नाही. तुम्हाला आहे का? क्षणभंगूर नाही भरवसा क्षणभंगूर नाही भरोसा होय सावध माया आशा. या देहाचा अजिबात भरोसा नाहीये, कारण ही वेळ आपल्याला साधून घेतली पाहिजे. या वेळेत आपलं हित आपण करून घेतलं पाहिजे, कारण ही वेळ कधी निघून जाईल सांगता येणार नाही. या देहाचा भरोसा नाहीये. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, सम्मा बुझ जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा चलते चलते. सम्मा बुझ जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा चलते चलते. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. या देहाचा भरोसा नाही. या देहाचा जर भरोसा नाही तर आत्ताच आपण जागृत झालं पाहिजे, जागा झालं पाहिजे. आपलं हित आपण करून घेतलं पाहिजे. बरं, ज्यावेळेस आपण आपलं हित करतो, आपलं कल्याण करतो, त्यावेळेस कशाला धन्यता दिली जाते हो? कोणाला धन्यता दिली जाते? समजा आपल्या गावातील एखादा मुलगा चांगला IPS अधिकारी झाला, IPS अधिकारी झाला तर आपण धन्यता कोणाला देतो? इकडचे बोलत नाही का कातरणीचे माणसं? धन्य माता पिता तयाची. त्या माता पितांना धन्यता दिली जाते, म्हणून ते माता पिता धन्य आहेत. म्हणून त्या माता पित्यांना धन्यता मानली जाते. म्हणून कुळाचा जर उद्धार करायचा असेल तर ती माता पिता अगोदर आपण धन्य मानतो. आणि त्या माता पित्यांची आपण चांगल्या प्रकारे सेवाही केली पाहिजे. या सेवेला खूप महत्व आहे. आणि परंतु सेवा आपण ज्यावेळेस करू त्यावेळेस त्या माता पित्यांना सुद्धा धन्यता दिली जाते. विठ्ठल बघा कोणाला धन्यता दिली जाते. छोटासा दृष्टांत देऊन जाईल. ज्या संतांनी अखंड त्रास भोगला, खायला अन्न भेटत नव्हतं, अवघे 22 वर्ष आयुष्य जगले. कोण आहे असे? संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली. आपण सगळे माय आपण झालो तर आपण एक मुलाची माय झालो, 2 मुलाची माय आपल्याला म्हटलं जातं, माऊली म्हटलं जातं. अहो ज्यांना ईश्वराची माऊली म्हटलं जातं ते असे ज्ञानेश्वर माऊली. ईश्वराची माऊली का म्हटलं जातं तर ते जगाची माऊली झाले, म्हणून त्याला ईश्वराची माऊली म्हटलं जातं. आणि या ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा किती त्रास झाला, त्रास झाला. अहो त्यांच्यासाठी तर या समाजाने त्यांच्या आई वडिलांना देहांत प्रायचित्त करावं लागलं. देहांत प्रायचित्त माय बापांनी केलं तर आपल्या लेकरांसाठी केलं. परंतु बघा पुढे
ज्ञानेश्वर माऊली ज्यावेळी समाधी घ्यायला जातात, समाधी ध्यान घेण्यासाठी ज्यावेळी जातात, त्यावेळी साक्षात भगवंत सुद्धा या संतांना समाधी देण्यासाठी तिथे असतात. आणि त्यावेळीच भगवंताच्या डोळ्यातून, बघा भगवंत कोण आहे हो, ज्या जगाचा चालक मालक असणारा, ईश्वराचा करता धरता असणारा जो भगवंत आहे, त्याच्या सत्तेशिवाय या झाडाचं पानही हलू शकत नाही, समुद्राच्या लाटाही हुसळू शकत नाही. त्याच्या सत्तेशिवाय आपला प्राण हलवण्याची सत्ता सुद्धा त्याच्या हातात आहे. महावैष्णव ज्ञानेश्वर माऊलीच म्हणतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, तू जगाचे चालिता. असा सत्ताधीश असणारा भगवंत आहे. बघा त्याच्या सत्तेशिवाय काहीच चालू शकत नाही. कोणाची काहीच चालू शकत नाही. असा असणारा सत्ताधीश भगवंत पांडुरंग परमात्मा ज्यावेळेस या ज्ञानेश्वर माऊलींना समाधी द्यायची आहे, त्याच अगोदर भगवंताच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे. अश्रू वाहत आहे कोणाच्या? तो जगाचा मालक आहे, त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे. रुक्मिणी माता म्हणतात, भगवंत तुमच्या डोळ्यातून अश्रू आणि तुमच्या डोळ्यातून अश्रू येणे शक्य नाही, तुमच्या डोळ्यातून अश्रू काय येत आहे? त्यावेळीच भगवंतांना म्हणावं, असा एकच योगी आहे का त्याच्याशिवाय दुसरा संत होणे शक्य नाही. असा योगी आज समाधीस्थ होईल, या जगातून जाईल, परंतु या संतांची सर आपल्याला परत येणार नाही, असे संत प्राप्त होणार नाही. या संतांनी जगाला माझी ओळख करून दाखवली. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन
विश्वरांगे झाले वही. बघा हा भगवंत सुद्धा डोळ्यातून अश्रू येतात असा योगी परत प्राप्त होणे शक्य नाही. आणि ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींना समाधी देताय, समाधी देत असताना सगळं संत मंडळी तिथे जमलेली आहे. भगवंत साक्षात एका बाजूने आहे, थोरले बंधू निवृत्ती राया एका बाजूने आहे आणि समाधीस्थ ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली चाललेले आहे. हे सगळं दृश्य जगाची माता असणारी रुक्मिणी माता बघते आणि या रुक्मिणी मातेच्या सुद्धा डोळ्यातून अश्रू यायला सुरुवात होतात. आणि यावेळेस अश्रू येतात त्यावेळेस भगवंत सुद्धा या रुक्मिणीला विचारतात, अगं रुक्मिणी तुझ्या डोळ्यातून अश्रू का येत आहे? त्यावेळेस रुक्मिणी माता सांगते, माझ्या डोळ्यातून अश्रू याच्यासाठी येतात हे संत चालले म्हणून नाही किंवा तुम्ही सगळे रडले म्हणून माझ्या डोळ्यातून अश्रू येत नाही, तर माझ्या डोळ्यातून अश्रू याच्यासाठी येतात की ज्या माईच्या पोटी ह्या लेकराने जन्म घेतला, या संतांनी जन्म घेतला, त्या माईची कूस किती धन्य असेल, त्या माईची कूस किती धन्य असेल म्हणून रुक्मिणी माता रडताय. कारण धन्यता त्यावेळेस माय बापाला दिली जाते. म्हणून सगळ्यात धन्य माता पिता तयाची या विठ्ठल. माता पितांविषयी सांगायचं गेलं तर अनेक दृष्टांत आपल्याला देता येतील. कारण माता पिता असतातच एवढे श्रेष्ठ असतात. धन्य ज्याची माता, धन्य ज्याचा पिता, हृदयामध्ये भगवंताला साठवलं म्हणून म्हटलं जातं, धन्य त्याची माता, धन्य त्याचे पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. बघा भगवंताला साठवलं कुणी? सावता महाराजांनी साठवलं, हृदयामध्ये साठवलं. कारण ही मायबापच एवढी श्रेष्ठ आहे सांगून जाईल. ज्यावेळेस स्वराज्य निर्मितीची वेळ होती, परंतु या स्वराज्यावरती सुद्धा मुघलांनी एवढं राज्य केलेलं होतं, निजमांनी राज्य केलेलं होतं. आणि त्याच वेळेस या स्वराज्यावर हानी पोहोचवण्याचं काम चाललं होतं. माय बहिणींची आबरू लुटली जात होती, या शेती जमीन सगळी लुबाडली जात होती, कर व्यापार चालत असायचा आणि त्यावेळेस या समाजावर अत्याचार होत होते. आणि ह्या अत्याचार सहन होत नव्हते. बघा त्यावेळेस तेवढ्यात एक बातमी जिजाऊंच्या कानावरती पडावी की तुळजा भवानीच्या ठिकाणी एक गोमाता मारलेली आहे आणि त्या गोमातेची हत्या तिथे केलेली आहे. आपल्या धर्मासाठी पवित्र असणारी गोमाता तिथे मंदिरात मारली गेलेली आहे. या यवनांनी तिथे त्या गोमातेला मारलेला आहे. एवढंच नव्हे तर तुळजा भवानीचे हात पाय सुद्धा तोडलेले आहे. त्यावेळेस ही राजमाता जिजाऊ या तुळजा भवानीच्या चरणी विनंती करते, अगं या समाजावरती जे अत्याचार चाललेले आहेत हे अत्याचार बंद करण्यासाठी अगं आंबे हे माते आता दार उघड. दारू गडबय आता, दारू गडबय, दारू गडबय आता, दारू गडबय, दारू गडबय आता, दारू गडबय, दारू गडबय, दारू गडबय आता, 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 दारू गडबय, लक्ष्मी दारू गडबय, माऊली गडबय डोके दारू गडबय, दारू गडबय आता, दारू गडबय, दारू गडबय, तुळजापूर भवानी दारू गडबय, तुळजापूर भवानी दारू गडबय, दारू गडबय, दारू गडबय, दारू गडबय आता, 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 दारू गडबय. माता जिजाऊ महासाहेब त्या तुळजा भवानीच्या चरणी विनंती करताय, हे माते आता तू दार उघड आणि असा एक कुलदीपक माझ्या चरण ह्या ओटीमध्ये टाक की
यस माझ्यासाठी नाही, आपण मुलगा मागतो तर आपल्या पुढे सांभाळ करण्यासाठी मुलगा मागतो, भगवंताकडे मागत असो आपण, ज्यावेळेस मागतो त्यावेळेस भगवंताला विनंती करतो माझा कुठेतरी सांभाळ व्हावा याच्यासाठी मुलगा दे. पण राष्ट्रमाता जिजाऊ त्यांचा सांभाळ होण्यासाठी मुलगा मागत नाही. बरं जिजाऊ माता साहेब मुलगा मागताय तर या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी मुलगा दे, असा पुत्र दे गोंडा की त्याचा तिन्ही लोकी झेंडा, असा पुत्र माझ्या ओटीमध्ये टाक की त्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं पाहिजे. असा पुत्र जन्माला आला या भोसले घराण्यामध्ये. परंतु ज्यावेळेस भोसले घराण्यामध्ये पुत्र जन्माला आला, या पुत्राला सुद्धा या राजमाता जिजाऊने असं घडवलं की आजही आपण आईचं नाव घेतो, आजही राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ म्हणतो. तर का म्हणतो तर ह्या राजमाता जिजाऊंनी सुद्धा या पुत्राकडून वचन घेतलं. बघा दिले वचन महासाहेबा वचन पूर्ण करी हो, दिले वचन महापाय वचन पूर्ण करी हो, माझा राजा हो शुभ राजा हो बसला घोड्यावरी, राजा हो बसला घोड्यावरी, बसला घोड्यावरी, राजा हो बसला जाती एका जागी केल्या आणि स्वराज्य निर्मिती केली. म्हणून आजही आपण त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं आणि आजही त्या राष्ट्रमाता जिजाऊंचं नाव घेतलं जातं. म्हणून म्हटलं जातं धन्य माता पिता तयाची या विठ्ठल. धन्य माता पिता कोणाला म्हणावं, अनेक दृष्टांत आपल्याला देता येतील पण वेळेचं भानही आपल्याला असून द्यावं. धन्य माता पिता त्यांना म्हणतात की ज्यांच्या घरामध्ये अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात
हरीक मुलं, भगवंताला आवडणारी मुलं जन्माला येतात ती कोण असतात तर कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा. सात्विक मुलं जन्माला येणं हे मायबापांच्या हातामध्ये असतं बरं का. मायबापांच्या हातामध्ये असतात सात्विक मुलं जन्माला येण्यासाठी. कारण सात्विक कुळामध्ये सात्विक मुलगा जन्माला येण्यासाठी त्याच्यासाठी अनेक पुण्याचा साठा सांगितलेला आहे. मुलगा जर कुलवान जन्माला येण्यासाठी त्याला आईचं पुण्य लागतं. मुलगा भाग्यवान जन्माला येण्यासाठी त्याला त्याचं स्वतःचं पुण्य लागतं. आणि मुलगा जर धनवान जन्माला येण्यासाठी त्याच्या वडिलांचं पुण्य लागतं. आणि मुलगा निष्ठावंत वारकरी जन्माला येण्यासाठी त्याच्या कुळाचं पुण्य लागतं बरं का. आणि कुळाचं पुण्य असल्याशिवाय असे साधू संत जन्माला येते नाही. आज सोमेश्वरगिरी बाबा असतील, पिनाकेश्वरगिरी बाबाजी असतील, अनेक ठिकाणी साधू संत आपल्या भूमीमध्ये जन्माला आलेले आहेत. हे त्यांच्या कुळाचं पुण्य आहे. आणि कुळाचं पुण्य असल्याशिवाय एका कुळामध्ये एक जरी धार्मिक जन्माला आला सगळं कुळ उद्धारून जातं बरं का. सगळं कुळ उद्धारण्याचं सामर्थ्य एका कुळामध्ये एक जरी धार्मिक आणि भगवंताचा म्हणजे हरीचा दास जन्माला आला तर कुळाचा उद्धार होत असतो. बघा भक्त प्रल्हाद हा कोणाचा मुलगा होता? हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपूचा मुलगा होता. पण हिरण्यकश्यपू कोण होता? दैत्य होता, दैत्य. आता त्यामागे खूप मोठे कथाभाग आहे पण आपल्याला शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगेल. ही कयाधू प्रल्हादाची आई होती. परंतु आई कशी असावी? ज्यावेळेस आपल्या घरामध्ये कुळ वंश आपल्या घरामध्ये आणायचा आहे तर आपल्या मुखामध्ये नामस्मरण असावं. ही कयाधू हरिभक्त होती आणि हरिभक्त असल्या कारणाने ती भगवंताचं नामस्मरण करायची. आपल्यासारखी टीव्ही मोबाईल पाहत नव्हती बरं का बायानो. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. आपल्यासारखे 7 वाजले नाही तर इकडं स्वयंपाक चालू आणि इकडं मालिका चालू असतं की नाही? बरोबर. खरं बोलायचं बरं का. खरं नाही बोललं तर मग घरी जाता येत नाही. विठ्ठल कयाधू माता हरिभक्त होती. परंतु ज्यावेळेस ज्यावेळेस तिचा नवरा ज्यावेळेस तपश्चर्या करण्यासाठी गेला आणि तिथे भगवंताचं नामस्मरण करणारे 2 पोपट होते. ते पोपट नारायण नारायण म्हणायचे बरं. नारायण नारायण चालू होत. पोपट बोलतात. त्यांना शिकवलं तसं बोलतात. मग ते पोपट बोलतात. आपल्या मुखातून आलं का? काय म्हटले पोपट? काहीच नाही म्हटले का? काय मागच्या माणसानं? काका दादा मामा काय म्हटले? नारायण नारायण म्हटले. नारायण नारायण म्हटले. आणि हा हिरण्यकश्यपूने ऐकलं. अरे आपल्या दृष्टाचं नाव कुणीतरी घेतं, इथे बसायला नको. दुसऱ्या ठिकाणी गेले. दुसऱ्या ठिकाणी ती स्थिती झाली. तिसऱ्या ठिकाणी गेले. तिसऱ्या ठिकाणी सुद्धा ते नारायण नारायण शब्द ऐकले. उठलं रागारागाने घरी आलं. आणि घरी आल्याबरोबर त्या कयाधून म्हणावं तुम्ही तर तपश्चर्यासाठी गेले होते, घरी का बरं आले? बरं जाऊ द्या. ती म्हणाली
आलो असच. तो म्हणाला आलो असच. याचं कारण सांगत नव्हता तो. कारण मुखातून काय येईल? नारायण शब्द येईल. नारायण शब्द मुखातून येईल म्हणून ते सांगत नव्हतं. तरी पण ते कयाधुनी आपल्या महालात गेल्यानंतर विचारलं, सांगा ना तिथे 2 पोपट तुम्हाला भेटले ते काय म्हणत होते? तो म्हणाला मी सांगणार नाही. ती हट्टाला पेटली. पत्नीने हट्ट धरावा. कोणता हट्ट धरावा? मुखातून नामस्मरण येण्याचा. कारण तिनं हट्ट धरला की काय म्हटले? हा म्हटला नारायण नारायण म्हटले. तिनं परत थोड्या वेळ झालं तर विचारायचं, नारायण नारायण म्हटले. तिने विचारावं, काय म्हटले पोपट? तुला सांगितलं ना नारायण नारायण म्हटले. किती वेळा विचारते तरी ती जेवण झालं, उठ बस सगळी झाली आणि आपल्या शय्यागृहामध्ये गेल्यानंतर तरी तिने विचारलं काय म्हणाले? तर ते म्हणाले नारायण नारायण. आणि अशा वेळेस ज्यावेळेस ते पती पत्नी एकत्र येतात आणि त्यांच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला येतो. जे नामस्मरण आपण घेतो त्याने कुळामध्ये शुद्ध पुत्र जन्माला येत असतात. चौथा बागुल बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी, बागुल बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी. खांबा गुरुमुरी, खांबा गुरुमुरी, खांबा गुरुमुरी, खांबा गुरुमुरी. वधूनी वधूनी मांडीवरी, दैत्य वधूनी मांडीवरी, वधूनी वधूनी मांडीवरी, दैत्य वधूनी मांडीवरी. प्रल्हाद रक्षिला, प्रल्हाद रक्षिला, प्रल्हाद रक्षिला, प्रल्हाद रक्षिला. धावरे धावरे उगला, कृष्णा धावरे उगला, कृष्णा धावरे धावरे उगला, कृष्णा धावरे उगला. धावरे धावरे उगला, कृष्ण धावरे उगला, धावरे धावरे उगला, कृष्ण धावरे उगला. नामस्मरणामध्ये आहे. चला तर सगळ्यांनी एकदा वरती हात करूया आणि त्या भगवंताचं नामस्मरण घेऊया. हात वरती. कुळामध्ये सात्विक मुलं जन्माला आली की ते सुद्धा देवाला हरिक वाटतात, देवाला ते हे आवडतात. म्हणून आपण जीवनामध्ये गीता भागवत सारख्या ग्रंथांचे श्रवण केलं पाहिजे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे,
आपण गीता भागवत सारखे ग्रंथ आपण श्रवण केले पाहिजे. कारण गीता आपल्याला, श्रीमद भगवत गीता आपल्याला जगायचं कसं शिकवते आणि जीवनात आल्यानंतर मरायचं कसं श्रीमद भागवत शिकवतो. म्हणून आपले ही महान ग्रंथ आहे ते आपण त्यांचा वाचन केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. 10 मिनिटं शांत बसा. विठ्ठल विठ्ठल बघा, आणि तेच कुळामध्ये धन्य असतात. म्हणून धन्य माता पिता तयाच्या. आज या ठिकाणी कैलासवासी सौ सत्यभामाबाई परशुराम कदम या मातोश्रींच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आपण येथे जमलो. खर तर माय आपल्या जीवनामध्ये खूप श्रेष्ठ असते. आईचे स्थान आपण कधीच कोणालाही देऊ शकत नाही आणि आईचे स्थान कोणीही घेऊ शकतही नाही. कारण आपल्या जीवनामध्ये आई खूप महत्वाची असते, खूप महत्वाची. आई सारखं जीवन आपल्याला प्रेम वात्सल्य माया या जगामध्ये कोणीही देऊ शकत नाही. 2 मिनिटं बाबा शांत बसा. आपल्याला माया प्रेम वात्सल्य या जगात आईशिवाय दुसरं कोणी देऊ शकत नाही. आई सारखी माया प्रेम कोणीच देणार नाही. कारण आई इतकं प्रेम जगामध्ये कोणीच करू शकत नाही. इतकं प्रेम आई असे असते बघा. किती कुटुंबामध्ये त्रास झाला, काही झाला तरी सहन करणारी आई असते. एखाद्या स्त्रीचा पती जर तरुण अवस्थामध्ये निघून गेला तर ती लेकरा बाळांसाठी आपलं जीवन काढत असते. एखाद्या स्त्रीचा पती बेवडा असला तरी ती लेकरांसाठी जीवन जगत असते. ती आई असते, लेकरांकडे बघून आपलं जीवन जगत असते. एखादी स्त्रीमध्ये एक दृष्टांत छोटासा सांगून जाईल. तारुण्य अवस्थेमध्ये पती त्या स्त्रीचा निघून गेला, परंतु आपल्या लेकराला मोठं केलं, सांभाळलं, त्याला पदवीधर बनवलं आणि तो शिकून चांगल्या जॉबलाही लागला. त्याला बायको पण चांगली भेटली, ती पण शिकलेली असल्यामुळे जॉब करत होती. परंतु या आईनं लहानसं मोठं केलं होतं, सांभाळलं होतं, पण वृद्धापकाळ काळामुळे आईला त्रास होऊ लागला. त्रास असा व्हायला लागला, आईला इतका त्रास व्हायला लागला की तो त्रास तिला खोकल्याचा त्रास व्हायचा. आता खोकला असा आहे, झोपलं का त्याची उबळ उठते आणि बसलं का नाही. तसंच त्या आईला व्हायचं. दिवसभर खोकला यायचा नाही, रात्रीचं झोपलं का खोकला यायचा. सुनबाई म्हणायची दिवसभर म्हातारीला खोकला येत नाही, रात्रीचं कुठे झोपायची वेळ झाली का म्हातारीचा खोकला चालू होतो. आम्ही दिवसभर काम करून थकतो, बाहेर जॉबला जायचं, घरी आल्यानंतर घरची कामं करायची आणि कुठेतरी विश्रांतीची वेळ झाली की आता ह्या म्हातारीचा खोकला चालू होतो. कुठपर्यंत सहन करायचं. ती नवऱ्याला म्हणाली, माझा ऐकता का, म्हातारीला कुठेतरी सोडून या. आता तर अनेक वृद्धाश्रम त्याच्यासाठीच मोकळी आहे, आपल्याला त्याच्यासाठीच मोकळी आहे. म्हातारी सांभाळायची कंटाळा आली की चालले कुठं, वृद्धाश्रमामध्ये. हा आमचा अनुभव सांगते बरं का मी. सांभाळायचा कंटाळा आला का चालले म्हातारी अनाथ आश्रमामध्ये, वृद्धाश्रमामध्ये. परंतु तसंच या आजीला, या आजीच्या सुनाने म्हणावं, अहो म्हातारीचं रात्रीचं खोकला चालू होतं, कुठेतरी निघून गेला. परंतु हा मुलगा म्हणाला, ठीक आहे अगं असं काय करते, परंतु माझ्या आईनं खूप कष्ट करून मला सांभाळलंय. हो कष्ट करून सांभाळलं आहे तर मी काय करू त्याला. तुमच्या आईनं तुम्हाला कष्ट करून सांभाळलं आहे, परंतु आता मला त्याचा त्रास होतोय, मी सांभाळू शकत नाही. ती सुनबाई बोलली. त्या सुनबाईचं बोलणं ह्या मुलाने ऐकलं. ऐकल्यानंतर तो म्हणाला, अगं थोड्या दिवस सहन कर, तिचे दिवस तरी कुठे राहिले. आता आज आहे तर उद्या पिकलं पान आहे, गळून पडेल भरोसा नाहीये. तरी या सुनेनं ऐकलं नाही. ही सून म्हणाली, म्हातारी घरात ठेवायची नाही, शब्द सांगितलाय, एक तर मी हवी की म्हातारी हवी.
बऱ्याच महिलांचा शब्द असतो, घरात मी पाहिजे का ती पाहिजे. असा शब्द ज्यावेळेस त्या मुलाच्या कानावर पडला, या मुलानेही विचार केला, आता कुठे आपलं म्हातारी आज ना उद्या जाणार आहे. 2-4 वर्षाची सोबती म्हातारी आहे, परंतु आयुष्यभराची सोबती म्हणजे आपली पत्नी आहे. पत्नीच ऐकावं म्हणून त्याने पत्नीच ऐकला आणि त्या पत्नीचं ऐकल्याबरोबर त्याने तिला त्या आईला बोलला तो, सर तुला मी तीर्थयात्रेला घेऊन जातो असं बोलल्यानंतर त्या आईला घेऊन निघाला. रस्त्यात जाता जाता घनदाट जंगल लागलं. घनदाट जंगल लागताच त्याने त्या आईनं त्या मुलाला म्हणावं, अरे बाळा, लहानपणी तुला भूक लागली तरी मला कळायचं, तुला तहान लागली तरी कळायचं, आता तुझ्या मनामध्ये काय विचार चालू आहे हे मला कळत नाही का. मुलगा म्हणाला, आई चुकलो मी, मलाही संसार आहे. आई म्हणाली, अरे बाळा, तुला त्रास होणार नाही असं मी कधीच वागणार नाही. तुला वाटतंय ना मी घरातली अडचण आहे तर मला इथेच सोडून जा, इथेच राहू दे मला. परंतु ऐक ना बाळा, आई जी असते ती लेकराची काळजी करणारी असते. लेकराचे हित वहे माऊलीचे चित्त, लेकराचे हित बघणारी आई असते. ती आई म्हणते, अरे बाळा, हे पशु पक्ष्यांनी आणि हिंस्र प्राण्यांनी भरलेले हे घनदाट जंगल आहे. या जंगलामध्ये रिटर्न जाताना तुला काही त्रास होऊ नये, हे वाट चुकू नये म्हणून येता येता मी झाडाची पानं मागे तोडून टाकत इथपर्यंत आले. त्याच पानांच्या दिशेने तू जा, म्हणजे तुला परत आपली चांगली वाट सापडेल. हा विचार करणारी आई असते. आईची कळवळाची जाती, आईची कळवळाची जाती, आईची कळवळाची जाती, आईची कळवळाची जाती, आईची कळवळाची
आहे, त्यांचं ऑपरेशन करायचं आहे. खरं तर याच्यावरच या वृद्धांचं मुलांचं आरोग्य सुधारतं आणि त्याचं संगोपन मुलांचं आपण करत असतो. गोमातेची सेवा आपण करत असतो. जास्त वेळ झालाय, मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही, म्हणून इथेच आपल्या सेवेला पूर्णविराम देते. आणि याच सेवेसाठी आज गायक आमचे माऊली बाबा असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील आणि त्याचे आश्रमाचे विद्यार्थी आहे विनेकरी बाबा, इकडे कदमच कोल्हे बाबा आहे आणि तसेच प्रमोद महाराज तळेगावकर यांनी सुद्धा गायनाची खूप सुंदर साथ दिली. त्यांच्यासाठी सगळ्या गायकांसाठी जोरदार टाळ्या. आणि टाळकरी वर्ग आपल्या इथे आहे, भजनी मंडळ, त्याचबरोबर दादा आपल्याच तळेगावचे असणारे योगेश दादा. बघा, सकाळी आमच्या स्वप्नीलला कामावर जायचं होतं आणि त्याला सुट्टी नव्हती आज, आणि 2-3 पखवादवाल्यांना फोन केला, ते म्हणाले आमची तारीख बुक झालेली आहे. अचानक म्हटलं पखवादवाला कुठून पाहायचं, तर स्वप्नीलला या दादाला फोन लावला आणि फोन लावल्याबरोबर तो येतो बोलला, म्हणून त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि खरं तर मला इथे कीर्तनाची संधी आज पिनाकेश्वर बाबांमुळे भेटली, त्यांचे मनस्वी धन्यवाद व्यक्त करते. सोमेश्वर गिरी बाबांचे मनापासून धन्यवाद करते. हे सगळे आदरणीय असणारे परमपूज्य वासुदेव नंदगिरी बाबांची लाडकी लेकरं आहे. कारण बाबांचं खूप प्रेम आहे यांच्यावरती, सोमेश्वर गिरी बाबांवरती आणि पिनाकेश्वर गिरी बाबांवरती. ना अजूनही त्यांचे जे कोणी संत मंडळी असं बाबांचं खूप त्यांचं नितांत प्रेम आहे. तोंड भरून त्यांनी सदैव मागे पुढे सगळे म्हणतात ना, मागे पुढे उभा राही सांभाळीत, तसं बाबांनी मागे पुढे सदैव यांचं कौतुक करत राहावं. या संतांचं खरंच धन्य आहे. आणि मला ही कीर्तनरूपी सेवा या कदम परिवाराने दिली, मनस्वी त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. आणि तुम्ही माझे तोडके मोडके शब्द ऐकून घेतले, तुमचेही धन्यवाद करते. ज्ञानेश्वर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज के सद्गुरु. पवित्र पावन प्रसंगी श्री संत वासुदेवानंदगिरी महाराज यांच्या या अनाथ आश्रमातील अनाथांची माय ज्यांना संबोधलं जातं, असं संगीताताई गुंजळ यांचं सुश्राव्य असं कीर्तन आपण ऐकलं. आणि श्री सौ सत्यभामा परशुराम कदम यांच्या ह्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आजचा हा आपला कार्यक्रम होता. आणि बाबा ज्यावेळेस यात्रेमध्ये होते, सोमेश्वरी बाबा यात्रेमध्ये होते, आणि यात्रेमध्ये असताना बाबांनी फोन केला की आपल्याला आईचं तृतीय पुण्यस्मरण साजरं करायचं. बाबा यात्रेत होतो आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये एक 8 दिवसाचा फक्त वेळ होता. आणि माईंना फोन केला की आपल्याला कार्यक्रम करायचा, तर माईंनी लगेच होकार दिला. आणि आजच्या ह्या कार्यक्रमाची इथं आपण आईचं हे तृतीय पुण्यस्मरण इथं आपण संपन्न झालं. मी एकदा या कदम परिवाराच्या वतीनं बाबांच्या आश्रमातील असणारे वासुदेवानंदगिरी बाबांच्या आश्रमात असणारे आश्रमाची पूर्ण व्यवस्था जे सांभाळतात अशा या संगीताताई गुंजाळ यांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आम्हाला अगदी कमी वेळेमध्ये आणि लगेच होकार दिला आणि आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. एकदा आपण बाबांच्या आश्रमाचं आणि माईचं एकदा टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करू. त्यानंतर आपण बघतो की माईंनी सुंदर असं सांगितलं की कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कारण एखाद्या घरामध्ये भगवत भक्त जन्माला येण्यासाठी जन्मजन्मीचं पुण्य लागतं, अनेक जन्माचं पुण्य लागतं. तेव्हा भगवत भक्त
एखाद्या परिवारामध्ये जन्म घेत असतो. तुकाराम म्हणजे महाराज सुद्धा म्हणता की होता जन्मजोनीचा ठेवा तो ह्या भावा सापडला. आणि म्हणून एकाच जन्मात हे सगळं होत नसतो. जन्मजोनीचं पुण्य लागतं, परिवाराचं पुण्य लागतं आणि म्हणून हे सगळं होत असतं. म्हणून आपण आज ह्या परिवाराचे जे ज्येष्ठ आधारस्तंभ आहे श्री परशुराम कदम, तर त्यांना पुढं त्यांनी समोर यायचंय. त्यांचं आपण स्वागत करू. आपण याकडे गायकांचं, पक्षवादक असतील सर्वांचं या कदम परिवाराच्या वतीनं मनपूर्वक आभार. आपाचं सुद्धा सर्व परिवाराच्या वतीनं स्वागत आहे. जसं सोपान असल, बाळूभाऊ असल, नामदेव असल आणि सुखदेव, ह्या सगळ्या परिवारांना सगळ्यांनीच या कार्यक्रमामध्ये परिश्रम घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रम सुंदर प्रकारे साजरा केला आणि आता आपण लगेच हा कार्यक्रम इथं संपला आहे. आपण सर्वांनी महाप्रसाद घ्यायचा आहे.